दोन्ही यशला विचारा तुमचं योगदान काय होतं सामन्यात, देऊन टाका. फलंदाजी संघाचे दोन फलंदाज शौनक आणि फलंदाज इर्शाद, गोलंदाज सोहम. चला सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू आणि इथे मात्र एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर आणि संघाची धावसंख्या सुरू. दोन चेंडू दोन धावा. तिसऱ्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. तीन चेंडू अखेरीस 3 धावा. फलंदाज इर्शाद आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. 4 चेंडू 3 धावा. फलंदाज इर्शाद, गोलंदाज सोम आणि इथे मात्र षटकार. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. पुढचा चेंडू गोलंदाज सोहम. शौनक मात्र इथे फलंदाजी करताना संघाची धावसंख्या आणि धाव फलक हलती ठेवतोय. गोलंदाज ललित. वाव, हेलिकॉप्टर शॉट. चौकार. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 धावांची भर या ठिकाणी पडते. दोन्ही फलंदाज उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपण पाहतोय. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 20. लक्ष्मी निवास संघाला विजयासाठी 21 धावांची गरज. 21.
पंचांनी चौकार रोखला असं मला वाटतंय. संघाची धावसंख्या 8. फलंदाज जोरदार फॉर्म मध्ये आपण पाहतो. संघाची धावसंख्या 15. 4 चेंडू 15 धावा. पाहूया आणि सामना संपवलाय. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या फलंदाजासाठी. ललित मॅन ऑफ द मॅच साठी तुम्ही मंचावर जायचं. मयूरजी, आय होप की पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपण पूर्ण केलाय. गुड. हॅलो 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 हॅलो. प्रणय आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळताना. हॅलो 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 हॅलो. फलंदाज विघ्नेश आणि यश. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. प्रणय पहिला चेंडू. इथे मात्र पहिली अतिरिक्त धाव आणि संघाच्या धावसंख्येत 6 धावांची भर. नो प्लस 6. 0 चेंडू 7 धावा. त्याच्यानंतर चांगलासा कमबॅक गोलंदाजाकडून आपण पाहतोय. एक चेंडू 8 धावा. प्रणय इथे मात्र पुन्हा अतिरिक्त धाव. नो प्लस 4. 5 धावांनी संघाची धावसंख्या होते 13. 1 चेंडू 13 धावा. हॅलो हॅलो हॅलो. नो प्लस 4. वाव. इथे मात्र फलंदाज बाद होताना उत्कृष्ट असा झेल. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो 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 इथे मात्र अतिरिक्त धावांचा पाऊस पडतोय. गोलंदाजाला उत्कृष्ट शतक हाताळण्याची फार गरज आहे. फलंदाज प्रहार करताना मात्र क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतात. 4 चेंडू वाव त्यांनी 2 झेल टिपलेले आहेत आज. एका बाजूला संघाचा गोलंदाज अतिरिक्त धावा देतोय, त्याच ठिकाणी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा क्षेत्ररक्षक करतायत. क्षेत्ररक्षक आहे साईराज. पुन्हा एकदा उत्कृष्ट थ्रो. रुद्र आला आणि रुद्र नो चेंडू टाकला. एक चेंडू 33 धावा. 33. एक चेंडू, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. हॅलो 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 हॅलो. पाच चेंडू 35 धावा. एक चेंडू 33 धावानंतर कमबॅक चांगलं केलंय. चला शेवटच्या चेंडूवर 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. 39. आता मात्र फलंदाजी संघाला विजयासाठी 40 धावांची गरज. मंचावरती आपण करत आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. हितेशजी मुनगंटीवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. स्प्लिट कॉइन झाला. हेड टेल मध्ये निवडलंय हेड. टॉस जिंकलाय. जिंगरीलाने टॉस जिंकलाय. बॉलिंग मॅच संपली. गेट खुलला की डायरेक्ट आतमध्ये घुसायचं. वळूयात पुन्हा एकदा ऐकूयात आमच्या बॉसचा आवाज. फलंदाज प्रणय आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज. वाव, आपल्या संघासाठी
100% योगदान देताना क्षेत्ररक्षक नाव काय बाबू? समर्थपणे आपल्या संघाची बाजू सांभाळायची आहे. इथे मात्र उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज विघ्नेश्वर झालाय पहिला प्रहार. संघाच्या धावसंख्येत 4 धावांची भर. संघाची धावसंख्या 6. 3 बॉल 6. 4 बॉल 7. 4 चेंडू 7 धावा. विजयाचं लक्ष्य मात्र मोठं आहे मित्रांनो, अजून मोठं झालंय. शाबाश, या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजवायच्या आपल्याला. अत्यंत गरज होती षटकाराची. 14. संघाची धावसंख्या 14 एका षटका अखेरीस. गोलंदाज जय 6 चेंडू 26 धावांची गरज फलंदाजी संघाला. पाच चेंडू 25 धावांची गरज. प्रणय जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मयूरजी, प्रेक्षकांमधनं एक विनंती आली आहे. आपली मधुर वाणी ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. कृपया विनंती करतोय आपण आपली कमान सांभाळावी. वा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मयूरजी नक्कीच दाद देतोय तुमच्या या मधुर वाणीला. आपल्यासाठी 1 किलो खडीसाखर मागूया, पण तुम्ही आपला माईक हातात घ्या.